नमस्कार मंडळी. श्रावण महिन्यात गुप्तपणे लावा मिठाचा असा एक दिवा जो श्रीमंती तुमच्या पायाशी आणेल. पैसा खेचणारा हा दिवा तुम्हाला करोडपती बनवेल. फक्त कोणालाही न सांगता हा उपाय तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये करायचा आहे. तुमच्या घरात नशिबाची दारे उघडणारा एक असा उपाय आहे जो फार कमी लोकांना माहीत आहे. हा उपाय केल्यावर जे घडतं ते ऐकून तुमचा श्वास थांबेल. पैसा येणं, समृद्धी मिळणं, वाद मिटणं हे सगळं एका मिठाच्या दिव्यामुळे शक्य होतं. पण तो मिठाचा दिवा कोणत्या दिवशी लावायचा, किती वेळ लावायचा, कोणत्या दिशेला आणि कोणता मंत्र म्हणायचा, आज आपण उलगडणार आहोत सर्व माहिती. श्रावण महिन्यातील एक गुप्त अद्भुत सिद्ध उपाय जो तुमचं नशीब बदलून टाकेल. पण मैत्रिणींनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्ही व्हिडिओला लाईक केले नसेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तसंच कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी असं नक्की लिहा. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मैत्रिणींनो, मिठाचा दिवा म्हणजे काय हे आपण सर्वप्रथम जाणून घेणं महत्त्वाचं आहे. मैत्रिणींनो बघा, मिठाचा दिवा म्हणजे शुद्ध सैंधव लवण वापरून तयार केलेला दिवा ज्यामध्ये कापूर किंवा तुपाचा वापर केला जातो. यामध्ये धनसंपत्ती खेचण्याची शक्ती ही जास्त असते. फक्त अग्नी नाही तर तो एक प्रकारचा ऊर्जेचा झोत असतो असं मानलं जातं. मैत्रिणींनो, हजारो वर्षांपासून तांत्रिक, साधक, वास्तुशास्त्रज्ञ आणि गुप्त साधक या दिव्याचा वापर श्रीसौख्य आणि प्रगतीसाठी करत आलेले आहेत. मिठाचा दिवा म्हणजे जमिनीतील गुप्त शक्तींना जागृत करणारा दिवा असा याचा अर्थ होतो. तर बघा, फक्त श्रावण महिन्यातच याचा प्रभाव प्रचंड असतो का? तर श्रावण महिना म्हणजे देवांचं उत्सर्जन करणारा कालखंड असतो. तर या कालखंडामध्ये शिवशक्ती आणि लक्ष्मी शक्ती या दोन्ही शक्ती सक्रिय असतात. या काळामध्ये नकारात्मक ऊर्जेला नष्ट करण्यासाठी आणि घरात धनलक्ष्मीचं आगमन करण्यासाठी हा काळ सर्वोत्तम मानला जातो. श्रावण महिना हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात बघा, बहुतेक या महिन्यात वातावरणातील ऊर्जेच्या ज्या लहरी असतात त्या प्रबळ असतात. त्या मिठाच्या दिव्याशी जोडल्या गेल्यावर चमत्कार घडतो असं म्हटलं जातं. मिठाचा दिवा कसा तयार करायचा याची संपूर्ण कृती आणि साहित्य आपण सर्वप्रथम जाणून घेऊया. बघा, शुद्ध सैंधव मीठ 1 वाटी, पितळ किंवा मातीचा दिवा घ्यायचा आहे. त्यामध्ये तूप, शुद्ध तेल किंवा देशी गाईचं तूप, कापूर घ्यायचा आहे, 1 लहान चमचा गौमूत्र घ्यायचा आहे. त्यानंतर दिवा तयार करण्याची पद्धत काय आहे बघा. एका दिव्यामध्ये सैंधव मीठ भरून त्यावर एक कापसाची वात ठेवायची आहे. त्यामध्ये थोडंसं तूप टाका. तूप नसेल तर तेलसुद्धा तुम्ही टाकू शकता. जर कापूर असेल तर त्याचा थोडा अंश त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचा आहे. हा दिवा जमिनीवर ठेवायचा नाही आहे, तर एका तांब्या किंवा पितळेच्या प्लेटमध्ये तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे. आता हा दिवा कोणत्या दिवशी लावायचा? तर बघा, श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी असा दिवा आपल्याला लावायचा आहे. पण विशेषतः श्रावणातील दुसरा किंवा शेवटचा सोमवार हा सिद्ध सोमवार मानला जातो. या दिवशी हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या नशिबाचे दरवाजे नक्कीच फोडून घरात येतील. बघा, दिवा लावताना कोणती दिशा आणि किती वेळ लावायचा आहे हा दिवा? तर दिवा लावण्याची वेळ म्हणजे सूर्योदयानंतर ब्रह्ममुहूर्त किंवा सकाळी 6 ते 7:30 याच्या दरम्यान तुम्ही हा दिवा लावू शकता. आता दिवा लावण्यासाठी दिशा कोणती आहे? पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून हा दिवा लावावा. ठिकाण देवघरात किंवा घराच्या मुख्य दरवाजाच्या जवळ आतल्या बाजूला तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. दिवा लावताना कोणता मंत्र म्हणावा? तर दिवा लावताना मनात किंवा हलक्या आवाजात आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र म्हणजे ओम श्रीं ह्रीं क्लीं महालक्ष्मी नमः. बघा, परत एकदा सांगते, ओम श्रीं ह्रीं क्लीं महालक्ष्मी नमः किंवा ओम नमः शिवाय, ओम धनदाय नमः या मंत्राचा जप करावा.
एकाच दिव्यात हे 3 मंत्र मनात म्हणावे आणि दिवा मग प्रज्वलित करावा. हा दिवा काय काय बदल घडवतो? तर मैत्रिणींनो, आपल्या घरातील दारिद्र्य हा दिवा दूर करतो. तसंच अडकलेला पैसा असेल तर तो परत आणण्याचं कामसुद्धा हा दिवा करत असतो. तसंच कामधंद्यामध्ये आपल्याला हळूहळू यश येऊ लागतं, नकारात्मक ऊर्जा जळून खाक होते आणि आपल्या घरामधील लक्ष्मी माता ही आपल्या घरामध्येच स्थिर होते. मन शांत होतं आपलं. आपल्या घरात जे काही वाद असतील ते वाद मिटतात. अचानक धनलाभाचे संकेत आपल्याला मिळू लागतात. तसंच आपल्याला जे काही कर्ज आहे ते कर्ज उतरण्यास सुरुवात होते. सौख्य, समाधान आणि घरामध्ये शांती येऊ लागते. तसंच स्वप्नातही आपल्या सकारात्मक संकेत आपल्याला हळूहळू मिळू लागतात. आता गुप्त संकेत काय आहेत ते लक्षात ठेवा. दिवा विझू नये. दिवा दररोज लावल्यावर अचानक गोड वास आला तर समजा लक्ष्मी देवीचा आशीर्वाद तुम्हाला मिळाला आहे. जर दिव्याभोवती निळसर प्रकाश दिसू लागला तर घरातील शक्तिशाली नकारात्मक शक्ती नष्ट होऊ लागली आहे असा याचा अर्थ होतो. आता कोणत्या चुका आपल्याला करायच्या नाही आहेत बघा. या 5 चुका तुम्हाला अजिबात करायच्या नाही आहेत. मिठाचा दिवा लावत असताना मिठाच्या दिव्यात साधं मीठ वापरू नका. फक्त सैंधव मीठच तुम्हाला या ठिकाणी वापरायचं आहे. तसंच दिवा लावताना शौचालयाजवळ किंवा बेडरूममध्ये तुम्हाला हा दिवा अजिबात लावायचा नाही. दिवा लावताना पायामध्ये चप्पल घालून मग आपल्याला दिवा लावायचा नाही आहे. चप्पल न घालताच दिवा लावायचा आहे. तसंच स्त्रियांनी मासिक पाळीच्या काळामध्ये हा उपाय करायचा नाही. तसंच दिवा लावून त्याच जागी बसून मोबाईल, TV तुम्ही पाहू नका. तो काळ ध्यानासाठी वापरा. दिवा लावल्यानंतर तुम्ही मंत्रजप करत बसा तिथे. दिव्याचे परिणाम काय आहेत बघा. सत्यकथा, एक सत्यकथा तुम्हाला सांगणार आहे. एका गृहिणीची गोष्ट. ती बँकेत काम करत होती. सतत अडचणी, वाद, पैसा हातातून निसटायचा. एक वृद्ध साधू तिने हा उपाय तिला सांगितला. तिनं श्रावणात प्रत्येक सोमवारी मिठाचा दिवा लावायला सुरुवात केली. 3 आठवड्यात तिचं प्रमोशन झालं आणि घरातील कर्ज हळूहळू मिटलं आणि घरामध्ये तिच्या शांतता आली. तसंच हे सगळं जेव्हा घडलं ते फक्त एका मिठाच्या दिव्यामुळे. तर हे उपाय कुणासाठी नाहीत, जे बघा जे लोक श्रद्धाहीन आहेत किंवा ज्यांचा विश्वास नाही आहे त्या लोकांनी हा उपाय करू नये. जे गोंधळ, मस्ती किंवा अजागतिकपणा करत उपाय करतात त्यांनी हा उपाय करू नका. जे केवळ हौस म्हणून हे करत असतील त्यांना काही लाभ मिळणार नाही. पूर्णपणे श्रद्धेने हा उपाय तुम्हाला करायचा आहे. मनामध्ये विश्वास आणि श्रद्धा असायला हवी. कारण विशेष दिवशी विशेष फल मिळणार असेल तर श्रावण सोमवार हा पौर्णिमेच्या आसपास आला असेल तर त्या दिवशी मिठाचा दिवा लावल्यानं 7 पिढ्यांचं पुण्य आपल्याला मिळतं. तर मित्रांनो, आपल्या आयुष्यात अनेक वेळा आपण लाख प्रयत्न करूनही आपली प्रगती होत नाही. कारण का बघा, आपण जे ऊर्जेचे दरवाजे आहेत ते उघडलेलेच नसतात. आज आपण पाहिलं की फक्त एका मिठाच्या दिव्यामुळं ते दरवाजे आपले कसे उघडतात ते. तर हा उपाय तुमचं नशीब नक्कीच बदलू शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. तसंच तुमचं आयुष्य बदललं तर खाली कमेंट करून मला नक्की सांगा. धन्यवाद.